नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. अज्ञान मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीस 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा. दारव्हा न्यायालयाचा खळबळजनक निकाल. मौजा कोपरा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथील अल्पवयीन मुलगी वय वर्ष 14 हिला 14/5/2021 रोजी दुपारी 11 वाजता आरोपी श्याम माणिक ढोले वय 24 वर्ष राहणार कोपरा तालुका आर्णी याने लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले. तसेच तिला मौजे बनवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे भाड्याची खोली घेऊन राहत असताना वारंवार लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांने 14/5/2021 रोजी मुलगी फरार असल्याबाबत तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून तपास अधिकारी पोलीस स्टेशन आर्णी यांनी गुन्हा दाखल करून तपासादरम्यान तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवराज पाटील पोलीस स्टेशन आर्णी यांनी पीडित मुलीचा शोध घेतला. त्या दरम्यान पीडित मुलगी व आरोपी हे मौजा बनवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस अधिकारी आर्णी यांनी 5/6/2021 रोजी पीडिता हिला आरोपीच्या ताब्यातून घेऊन आरोपीला अटक केले. त्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून बयान नोंदविण्यात आले. पीडित मुलीच्या बयानावरून आरोपी यांनी 14/5/2021 पासून 5/6/2021 पर्यंत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितल्यानंतर सदर प्रकरणात भादवीच्या कलमानुसार 366, 376 2 व 376 2 न व ज तसेच पीडिता हिचे कमी वय असल्याकारणाने त्यामध्ये लैंगिक अत्याचार कायद्याचे कलम 4 व 6 गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात आला. सदर प्रकरणाच्या तपासाअंती पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार यांनी 12/7/2021 रोजी विद्यमान न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल केले. वरील प्रकरणात एकूण 8 सरकारी साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. त्या दरम्यान सदर प्रकरण चालू असताना आरोपीला विद्यमान न्यायालयाने काही अटी शर्तीवर आरोपीची जमानत मंजूर केली होती. सदरच्या काळात आरोपी फरार झाला असल्याने विद्यमान न्यायालयाने आरोपीविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले. सदर वॉरंटवरून पोलीस अधिकारी यांनी आरोपाचा शोध घेऊन आरोपीला अटक करून न्यायालयासमक्ष हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदाराचे साक्ष नोंदविण्यात आले. त्यापैकी न्यायालयासमक्ष झालेल्या बयानात पीडिता व साक्षीदार क्रमांक 4 तसेच इतर साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरून आरोपी श्याम माणिक ढोले वय 24 वर्ष राहणार कोपरा तालुका आर्णी याला 20 वर्षाची सजा व 25,000 रुपये दंड तसेच कलम 6 मध्ये 20 वर्षाची सजा व 25,000 रुपये दंडाची शिक्षा विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजीव कुमार नरवाडे दारव्हा यांनी आरोपीला दिली आहे. तसेच सदर प्रकरणात आरोपीने भरलेली दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला व शासनाने मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित मुलीला रक्कम देण्याचा आदेश पारित केला. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट अंकुश देशमुख यांनी शासनाची बाजू मांडली व त्यांना सहकार्य सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन भगत पोलीस स्टेशन आर्णी यांनी सहकार्य केले. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.